नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशभरात भारताचा 70वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा. जातीयवाद, अस्पृश्यता यासारख्या कुप्रथांना कठोरपणे तसंच संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज. पंतप्रधान मोदी यांचं जनतेला आवाहन. हिंसाचाराचा त्याग करून मुख्य प्रवाहात सामील होण्याचं पंतप्रधानांनी केलं. युवकांना आवाहन. शेतकरी तसंच सामान्य नागरिकांचं हित आणि विकास हेच आपल्या सरकारचं ध्येय असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशाच्या विकासात समृद्ध संपन्न असा महाराष्ट्र अग्रेसर राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. श्रीनगर इथं 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा, 1 जवान शहीद. आणि अत्याधुनिक संगणकीय प्रणालीचा वापर करणाऱ्या अपप्रवृत्तींना प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात 44 सायबर लॅबचा शुभारंभ. जी कुप्रथांना कठोरपणे आणि संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारताच्या 70व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ते राष्ट्राला संबोधित करत होते. लोकतंत्र और लोक समर्थन का त्रिवेणी धारा है. ये मति भी है, ये सहमति भी है, ये गति भी है और प्रगति का एहसास भी है. और इसलिए मेरे प्यारे देशवासियों, मैं आज जब सुराज की बात करता हूं तब सुराज का सीधा सीधा मतलब है हमारे देश के सामान्य से सामान्य मानवी के जीवन में बदलाव लाना. आपली सामाजिक एकता सर्वात महत्त्वाची आहे. जात पंथाच्या नावावरील भेदभावांमुळे देशाचं नुकसान होतं. त्या सर्वांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे. सामाजिक न्यायावर आधारित मजबूत समाजाच्या पायावरच सशक्त राष्ट्र निर्माण होऊ शकतं असंही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी युवकांना हिंसाचाराचा त्याग करून मुख्य प्रवाहात सामील होण्याचं आवाहन केलं. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांमुळेच भारताला विकासाची संधी मिळाली असं सांगत पंतप्रधान मोदी यांनी सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण केली. तसंच स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्ती वेतनामध्ये 20% वाढ करण्याची घोषणा त्यांनी केली. शेतकरी आणि सामान्य नागरिकांचं हित आणि विकास हेच केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही सरकारचं ध्येय असून त्यादृष्टीनं सरकारनं गेल्या 2 वर्षात सामान्य नागरिकांशी संबंधित रेल्वे, घरगुती गॅस, ऊर्जा, रस्ते यामध्ये विविध सुधारणा घडवून आणल्या असल्याचंही त्यांनी म्हटलं. शेतकरी हा भारताच्या विकासाचा आधारस्तंभ आहे. त्याचा विकास हाच भारताचा विकास आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचं उत्पन्न वर्ष 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असंही पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारनं अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला आहे. लोकप्रियता मिळवण्याऐवजी सुधारणांवर सरकारचा भर आहे. संसदेत मंजूर करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांचाही लाभ होणार आहे असंही पंतप्रधान आज म्हणाले. स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीत इंडिया गेट इथल्या अमर जवान ज्योती इथं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना आदरांजली वाहिली. यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, संरक्षण सचिव जी मोहन कुमार तसंच लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग, नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा, वायुदल प्रमुख एअर मार्शल अरूप राहा यांनी ज्ञात अज्ञात सैनिकांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. समृद्ध संपन्न असा महाराष्ट्र देशाच्या विकासात अग्रेसर राहील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. सामान्य माणसाच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार विनायक मेटे आणि इतर अधिकारीही यावेळी उपस्थित होते. या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे असा प्रयत्न या सरकारने सुरू केला.
दुष्काळाशी मुकाबला करत असताना 2 वर्ष सातत्याने सामान्य शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे, सामान्य माणसाला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, जनावरांना चारा मिळाला पाहिजे, याकरता प्रचंड मोठं कार्य हे सरकारनं उभं केलं आणि गेल्या 2 वर्षामध्ये 9,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त थेट मदत ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे राज्य सरकारने केलं. पिण्याच्या पाण्याकरता ट्रेन त्या ठिकाणी सोडली आणि प्रत्येकाला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे असा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि आज मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक झाली पाहिजे. जलयुक्त शिवार सारखी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून 4,000 गावं दुष्काळमुक्त झाली आहेत, 2,000 गावं या पावसाळ्याच्या नंतर होती आणि एकूण या 2 वर्षामध्ये 11,000 गावांमध्ये 2 लाखापेक्षा जास्त कामं ही जलयुक्त शिवारची आपण हातामध्ये घेतली आहेत आणि ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या माध्यमातून शेती ही परवडणारी झाली पाहिजे, ती सस्टेनेबल झाली पाहिजे, ती शाश्वत झाली पाहिजे असा प्रयत्न आपण सुरू केला. वर्ल्ड बँकेच्या मदतीनं 4,000 गावांमध्ये शाश्वत शेती विकासाचा एक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय, ज्याच्यामध्ये पाण्याचे साठे तयार करायचे, त्या पाण्याचं एफिशियंट यूज करण्याकरता त्या ठिकाणी मायक्रो इरिगेशन सिस्टीम करायची, त्या माध्यमातून तिथे क्रॉपिंग पॅटर्न तयार करायचा आणि त्याचं मार्केटशी लिंकेज करायचं, अशी पूर्णपणे एकात्मिक अशा प्रकारची योजना ही आपण शेती क्षेत्रामध्ये तयार केली आहे. 1 लाख शेतकरी आपण या ठिकाणी तयार करतो आणि त्याला शेतकऱ्यांनी ज्या प्रकारे प्रतिसाद दिलाय मला असं वाटतं ते अत्यंत महत्वाचं आहे. शेती क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून हे क्षेत्र अधिक शाश्वत झालं पाहिजे. 70वा स्वातंत्र्य दिन राज्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचं आणि बलिदानाचं स्मरण करून थोरा मोठ्यांसह नागरिकांनी आज शहीदांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे आणि विधान परिषदेच्या सदस्या डॉक्टर नीलम गोरे यांच्यासह विधिमंडळातील अधिकारी उपस्थित होते. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते पालिका मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तावडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. राष्ट्रभक्ती समितीच्या वतीनं शिवाजी पार्क इथल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणातही आज केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी वृत्त विभागाचे संचालक सुदर्शन पंतोडे तसंच दूरदर्शनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चेंबूरच्या आरसीएफ परिसरात आरसीएफचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मुंबईतल्या अंजुमन-ए इस्लाम या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर झाहीर काजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालय, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या कार्यालयातही आज ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई अल्ट्रा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. पहाटे 5 वाजता सुरू झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेचा संध्याकाळी 5 वाजता समारोप झाला. या मॅरेथॉनमध्ये 350हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आलं. खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, महापौर संजय मोरे, जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. कोकण भवन प्रांगणात कोकण विभागीय महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी नवी मुंबई पोलीस पथक, सीबीडी बेलापूर इथल्या काही विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर इथल्या मुख्यालयात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केलं. वीर योद्ध्यांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळेच आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं असून ते वृद्धिंगत केलं पाहिजे अशी आशा डॉक्टर भागवत यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही ध्वजारोहण करण्यात आलं. पुण्यातल्या युद्ध स्मारकाच्या प्रांगणात सैन्य दलातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पुणे स्टेशन कमांडर ब्रिगेडियर A.K. त्यागी यांनी सर्व सैनिकांतर्फे यावेळी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. सिंधुदुर्ग इथं जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच वित्त आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना पाटील यांनी गुलाब पुष्प देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी माझी कन्या प्रतिभा या योजनेअंतर्गत 2 कन्यांवर संतती नियमन करणाऱ्या मातांचा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा रावल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील तसंच महापौर संगीता वडकर यांच्यासह अधिकारी आणि स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त क्षेत्रात विशेष पोलीस अधिकारी शिवाजी बोडके यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शपथ ग्रहणाचा एक अभिनव उपक्रम घेतला. दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या कृतीचं समर्थन न करण्याची तसंच त्यात सहभागी न होण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. पोलीस दलाच्या सेवेचा लाभ घेणं हा त्यांचा हक्क असून त्यांनी सदैव सतर्क राहण्यातच देशाची सुरक्षा आणि विकास सामावला असल्याचंही या शपथेत उच्चार करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातले 2,08,000 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. जम्मू काश्मीरमध्ये उरी क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 5 दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं आज कंठस्नान घातलं. श्रीनगरपासून 70 किलोमीटरवरच्या उरी क्षेत्रात केलेला घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला. या भागात आणखी काही घुसखोर दडून बसले असण्याची शक्यता असल्यानं तिथं अजूनही कसून शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान श्रीनगरमध्ये नौहाता इथं झालेल्या चकमकीत CRPF अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी 2 दहशतवाद्यांना ठार मारलं. मात्र या हल्ल्यात CRPFचा 1 जवान शहीद झाला तर 8 जवान जखमी झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रतिसरकार चळवळीनं त्यावेळी ब्रिटिश सरकारला जेरीस आणलं होतं. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी उभारलेला हा लढा स्वातंत्र्याच्या इतिहासात अजरामर झाला आहे. भारतात 150 वर्ष इंग्रजांचं साम्राज्य होतं. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी शांततामय मार्गाने लढा सुरू केला. त्याचवेळी महाराष्ट्रात सातारा, सांगली या भागात नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केलं. त्यावेळी ब्रिटिशांचे कोणतेही कायदे मानले जात नव्हते. तुफान सेना या नावानं सैन्यदलही उभारण्यात आलं. सरकारी खजिना लुटणं, संदेश वाहन यंत्रणा बंद पाडणं, हत्यारांची ने-आण करणं ही सर्व कामं भूमिगत राहून केली जात होती. कॅप्टन रामभाऊ लाड हे या तुफान सेनेचे प्रमुख होते. त्या बाळंतिणीच्या खोली कोटवरती नाना पाटलांना झोपवलं. बाळंतीण बाजूला झाली. पूर्ण नाना पाटलाच्या कुशीत ठेवलं आणि आत बाहेर इकडं तिकडं पोलीस पळायला लागले. पोलीस त्या खोलीजवळ आले. त्या बाईनं सांगितलं 2 दिवसाची बाळंतीण आहे, बाळ कुशीत आहे, तुम्ही अजिबात आत जायचं नाही, बाहेरनं तुम्हाला काय बघायचं ते बघा म्हणून. जीवावर उदार होऊन ब्रिटिश सरकारच्या विरोधात स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतलेल्या या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रती आदरभाव व्यक्त करणं हे आपणा सर्वांचंच कर्तव्य आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त 948 जणांना पोलीस पदक देऊन गौरवण्यात आलं. राष्ट्रपती पोलीस पदक 7 जणांना तर 170 जणांना पोलीस शौर्य पदक देण्यात आली. विशिष्ट सेवा केल्याबद्दल 88 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातल्या 51 पोलिसांचा समावेश आहे.
वैशिष्ट्यपूर्ण पोलीस सेवा पदकासाठी 3, गुणवत्तापूर्ण पोलीस सेवा पदकासाठी 38 तर पोलीस शौर्य पदकांसाठी 10 जणांची निवड करण्यात आली आहे. गुन्हेगारांकडून संगणकीय अत्याधुनिक प्रणालीचा वापर होत असल्यामुळे अशा अपप्रवृत्तींना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनानं आजच्या स्वातंत्र्यदिनी राज्यात एकाच वेळी 44 सायबर लॅबचा शुभारंभ केला. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायबर लॅबचं उद्घाटन झालं. यावेळी खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते. हिंगोली इथंही सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते लॅबचं उद्घाटन झालं. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सायबर लॅब आणि मोबाईल फॉरेन्सिक लॅबचं उद्घाटन करण्यात आलं. बुलढाण्यातही जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते या लॅबचं उद्घाटन झालं. गुन्हेगार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे समाजातल्या जागरूक नागरिकांनी पोलिसांप्रमाणेच भूमिका पार पाडावी असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथल्या सायबर लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नवी मुंबईतही आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयात सायबर लॅबचं उद्घाटन झालं. जनतेचं जीवन सुखमय करण्यासाठी सायबर लॅब महत्त्वाचं पाऊल ठरेल असं राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी म्हटलं. वर्ध्यातल्या सायबर लॅब उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नंदुरबार इथं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सायबर लॅब आणि फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनचं लोकार्पण करण्यात आलं. आशिया खंडातलं प्रथम क्रमांकाचं अहमदनगर इथलं सैनिकी वस्तुसंग्रहालय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज लोकांसाठी खुलं ठेवण्यात आलं होतं. विद्यार्थी, युवक आणि प्रसारमाध्यमांबरोबर सामान्य नागरिकांनीही या संग्रहालयाला उत्साहानं भेट दिली. हिटलरच्या काळापासून विविध युद्धात वापरलेल्या 57 रणगाड्यांचा या संग्रहालयात समावेश असून शूरवीर शहीदांची सचित्र माहितीही देण्यात आली आहे. जगभरात अशा प्रकारची केवळ 4 संग्रहालये आहेत. अपने सेना की जान नावाच्या आजच्या उपक्रमांतर्गत सैनिकी बँड पथकानं मार्शल धून वाजवून वीरश्रीपूर्ण वातावरणात हे वस्तुसंग्रहालय जनतेसाठी खुलं केलं. विविध शस्त्र, रणगाडे, सैनिकी उपकरणांनी भरलेलं संग्रहालय बघण्याची संधी मिळाल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या के श्रीकांतनं डेन्मार्कच्या जॉर्गेनसेनचा 21-19, 21-19 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पी.व्ही. सिंधूचा सामना चीनच्या ताई झू यिंग हिच्याशी होणार आहे, तर रीता बाबर 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धावणार आहे. वैयक्तिक स्पर्धेत अंतिम फेरीत जाणारी 32 वर्षातली ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. 75 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विकास कृष्णनचा सामना उझबेकिस्तानच्या मेलिकोझिव यांच्याशी होणार आहे. हा सामना जिंकल्यास त्याचं कांस्य पदक निश्चित होणार आहे. हवामान. येत्या 36 तासात कोकणात आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 26. नागपूर 31-25, पुणे 29-22, औरंगाबाद 29-21, नाशिक 27-22, कोल्हापूर 26-21, रत्नागिरी 30-26, सोलापूर 32-21 आणि अमरावती कमाल 28 तर किमान 20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात भारताचा 70वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा. जातीयवाद, अस्पृश्यता यासारख्या कुप्रथांना कठोरपणे तसंच संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज, पंतप्रधान मोदी यांचं जनतेला आवाहन. हिंसाचाराचा त्याग करून मुख्य प्रवाहात सामील होण्याचं पंतप्रधानांनी केलं, युवकांना आवाहन. शेतकरी तसंच सामान्य नागरिकांचं हित आणि विकास हेच आपल्या सरकारचे ध्येय असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशाच्या विकासात समृद्ध संपन्न असा महाराष्ट्र अग्रेसर राहील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. श्रीनगर इथं 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा, 1 जवान शहीद.
आणि अत्याधुनिक संगणकीय प्रणालीचा वापर करणाऱ्या अपप्रवृत्तींना प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात 44 सायबर लॅब्सचा शुभारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.